नमस्कार बैलगाडी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। पर्व दुसरे रयत क्रांती संघटना पुरस्कृत देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिव्य 1 मार्च रोजी बैलगाडी शर्यतीचं ओपन बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या मैदानातील आपण कोणकोणते पैरे कोणकोणते बैले या मैदानासाठी धावण्यासाठी येणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मी शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी बकासूरचा सुद्धा पैरा 100% फिक्स असणारा पैरा मी सांगणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तर तुम्हाला या मैदानामध्ये बक्षीस कोणकोणते असणार आहेत, नंतर समालोचन कोण कोण करणार आहे, प्रवेश फी किती असणार आहे, नंतर अटी आणि नियम कोण आहेत, नंतर संयोजक कोण आहेत, नंतर लाईव्ह प्रक्षेपण कोण आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। व्हिडिओ लक्ष देऊन पहा। तर या मैदानाला नाव देण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस केसरी। हे मैदान पाठीमागच्या वर्षी सुद्धा झालेलं होतं आणि ह्या वर्षी सुद्धा भव्य थाटामाटामध्ये या मैदानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर तुम्हाला या मैदानाचं ठिकाण असणार आहे मसोबा मंदिर रेटरी धरण। तर हे मैदान ओपन मैदान असणार आहे आणि या मैदानाची तारीख असणार आहे 1 मार्च 2025। तर या मैदानाचं प्रथम बक्षीस असणार आहे 3,05,559। नंतर दुसरं पाहिलं त्याच्यासोबत चषक सुद्धा भेटणार आहे। तर दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 2,55,559, याच्यासोबत चषक सुद्धा भेटणार आहे। नंतर तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 2,05,559 रुपये। नंतर चौथ्या क्रमांकाचं बक्षीस असणार आहे 1,55,559 रुपये आणि त्याच्यासोबत चषक। नंतर पाचव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 1,55,559 त्याच्यासोबत चषक। नंतर सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 75,559 आणि त्याच्यासोबत चषक। नंतर सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 55,559 आणि त्याच्यासोबत चषक। नंतर आठव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 35,559 आणि चषक। आणि नंतर नवव्या क्रमांकाचं बक्षीस आहे 25,559 आणि त्याच्यासोबत चषक। नंतर हे मैदान टीप संपूर्ण जे बैलगाडी संघटनेने अटी आणि नियम घालून दिले आहेत त्या संपूर्ण नियमानं होणार आहे अशी माहिती सुद्धा आयोजकांनी दिली आहे। तर तुम्हाला या मैदानासाठी नोंदणी कोणकोणत्या अक्षय पाटील त्यांचा मोबाईल नंबर आहे, लिहून घ्या 8766 8766 86 57 17। नंतर विकास पाटील 9970 05 53 99। सूर्यकांत पाटील 9860 07 41 91 19। नंतर भूषण पाटील 9028 50 80 05। सूरज पवार 7498 47 05 40। जयकर खौत 95 11 29 43। या सर्व लोकांजवळ तुम्ही नोंदणी करू शकता। तर या मैदानाचं समालोचनाचं काम करणार आहेत सुनील मोरे, ज्या समालोचकानं आपली बैलगाडी शर्यत 7 समुद्रापैल नेली त्यांच्या आवाजानं महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे सरकार, रणजित बनसोडे, किरण बिसे, झेंडा पंचाचं काम करणार राजेंद्र बापू धानावडे। नंतर त्याच्यासोबत असणार आहेत सोमनाथ जगदाळे। नंतर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे ते म्हणजे पवन यादव येराळे यांचं P3 युट्यूब चॅनलद्वारे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा करणार आहेत। तर या मैदानाचे संयोजक आहेत ते म्हणजे रयत क्रांती संघटना वळवा तालुका, अमोल पाटील दादा, युवा शक्ती रेटरी धरण। तर ह्या झाली मैदानाबद्दल माहिती। या मैदानाचं फाटीचं अंतर असणार आहे 950 फूट। नंतर आतल्या आत रुंदी असणार आहे 14 फूट। भव्य दिव्य काळ्या मातीचं रान असणार आहे। या मैदानामध्ये बैलाला धावण्यासाठी कस लागणार आहे आणि या ताकदीची बैल या मैदानामध्ये पळणार आहेत। तर या मैदानामध्ये तुम्हाला काय वाटतं, या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी कोण होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा। आणि या मैदानातले आपण थोडक्यामध्ये पैरे पाहू। हे पैरे जवळजवळ 60 ते 70% खरे असतील। तर यामध्ये सुरुवातीला आपल्या सर्वांचा लाडका महिब्या सुद्धा येणार आहे, कारण का की महिब्या त्यांच्या गावचंच मैदान आहे। तर महिब्याचा आतापर्यंत पैरा कळू शकला नाही, तर महिब्याचा पैरा कळाला की तुम्हाला लगेच मी त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकेल। तर दुसरं पाहायला गेलं तर MM नानाचा राजा, तर त्यांच्याच गावाजवळ मैदान असलं तर 100% MM नानाचा राजा या मैदानामध्ये धावणार आहे आणि MM चा राजा टॉपच्या पैऱ्यामध्ये धावणार आहे। तो म्हणजे त्याच्या अगोदर सुद्धा गाडी धावलेली गाडी ती म्हणजे राजा आणि लारा। याच्या अगोदर अतिशय सुंदर धावलेली गाडी राजा आणि गराडेकरांचा लारा, ही अतिशय गाडी चांगल्या प्रकारे धावते। तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या बैलाला आपण सातारा एक्सप्रेस म्हणलं जातं, ज्याला हरिण समजलं जातं, तो म्हणजे सातारा एक्सप्रेस हरिण बलमाचा पैरा असणार आहे लाडू सोबत। तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या मैदानामध्ये महाराष्ट्र केसरची मानकं ठरलेली जोडी ती म्हणजे सुंदर मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत असणार आहे अमित पाटील सुपनेकरांची टिटवी। जे महाराष्ट्र केसरीला कोळे ते मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकं ठरलेली ही गाडी, कारण का की हे 100% पैरा असणार आहे। जे काळ्या मातीचं रान होतं आणि या मैदानामध्ये सुद्धा काळ्या मातीचं रान आहे। ही जोडी अतिशय चांगल्या प्रकारे धावली होती।
हा पैरा 100% फिक्स असणार आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर पैरा असणार आहे तो म्हणजे कळंबीकरांचा शंभू. तर कळंबीकरांचा शंभू सोबत असणार आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल. ही जोडी जी 1 BHK ला मानकर ठरली होती तीच गाडी या मैदानामध्ये धावण्याची शक्यता दाट आहे. कारण की या मैदानात सुद्धा काळं रान आणि ताकदीची बैल यामध्ये गुलाल राहण्याची शक्यता जास्त आहे. शंभू आणि रायफल दोन्ही मोठी ताकदीची बैल आहेत, त्यामुळे या मैदानामध्ये गुलाल राहण्याचं आणि त्यामुळं शंभू आणि रायफल ही जोडी तुम्हाला कशी पळेल आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कमेंट बॉक्स नोंदवा. तर दुसरा पैरा आहे तो म्हणजे अनुजा नितीन शेवाळे यांचा पाखरे आणि त्याच्यासोबत असणार आहे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा अर्जुन. ह्याच्या अगोदर सुद्धा कितीक तर वेळा अर्जुन आणि पाखरे ही गाडी धावलेली आहे. तर पाखरे आणि अर्जुन ही गाडी जे 1 तारखेच्या मैदानामध्ये कशी धावेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये द्या. तर दुसरा पैरा असणार आहे तो म्हणजे तेजा. तर तेजा जो विठ्ठलनाथचा तेजा आहे तर तेजा बैलाचा सुद्धा पैरा विठ्ठलनाथ तेजा बैला सुद्धा नवीन खरेदी आहे आणि हा सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे धावतो. जे निमसोडला मैदान झालं होतं त्या निमसोडच्या मैदानामध्ये चटणी भाकरीच्या पैलवानासोबत घरणीकरांच्या राजासोबत विठ्ठलनाथांची नवीन खरेदी तेजा धावला होता, पण त्यांना गुलाल पात्र झाला होता, पण ही गाडी फायनलला पळाली नाही. तर सुद्धा या मैदानामध्ये सुद्धा विठ्ठलनाथाचा तेजा या मैदानासाठी येणार आहे. तर याचा पैरा असू शकतो अंदाजे जीवनाप्पा देडगे यांची जी दावणीची बैल आहेत भारत किंवा शास्त्री सोबत त्याचा पैरा असू शकतो. तर दुसरं पाहायला गेलं तर आपला मथुर बिंजोडचा बच्चा मथुर या मैदानात येणार आहे का नाही आतापर्यंत अपडेट भेटली नाही. तर मथुर येत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकेल. तर दुसरं पाहायला गेलं तर ज्या बैलाला चटणी भाकरीचा पैलवान समजलं जातं तो स्वतःच्या जोरावर एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेला बैल म्हणजे घरणीकरांचा राजा. तर घरणीकरांचा राजासोबत पैरा असू शकतो संग्राम उदयसिंह पटेल यांचा ओगलेवाडीकरांचा तेजा. तर तेजा बैल तुम्ही पाहिला असेल घाटावरचा एकमेव बैल जो मुंबईला 4थ क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे ओगलेवाडीकरांचा तेजा. आणि ओगलेवाडीकरांच्या तेजाला सुद्धा खूप स्पीड आहे आणि राजा सुद्धा आता खूप फॉर्म मध्ये. तर तुम्हाला काय वाटतं राजा आणि तेजाची गाडी कशी पळेल आणि तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बसवून नोंदवा. तर दुसरा पैरा असणारा तो म्हणजे पिस्टन. तर पिस्टन 22-11 ज्याला अकिव रकीव बांधा म्हणून समजलं जातं तो म्हणजे 22-11 पिस्टन. त्याच्यासोबत असणार तो म्हणजे सर्जा. आणि पिस्टन ही गाडी अतिशय चांगल्या प्रकारे पळते. सलग 3 ते 4 मैदाने प्रथम क्रमांकाची मानकर ठरलेली गाडी. या गाडीला पिस्टन सुद्धा अतिशय ताकदीचा बैल आणि सर्जाला वेगाचा शेवट समजलं जातं. ही गाडी जो रेटरी धरण मैदान होणार आहे या मैदानामध्ये कितवा क्रमांक करेल आणि ही गाडी गुलाल पात्र होईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. तर दुसरं पैरा असणार आहे तो म्हणजे आनंद तारेकर यांचं वादळ सोबत असणाऱ्या पिंटू शेट मोडक यांचं कॉकटेल. तर ही गाडी सुद्धा जी काल मैदान झालं होतं त्या कालच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकर ठरले या गाडीला सुद्धा अतिशय स्पीड आहे. तर वादळ आणि कॉकटेल ही गाडी कशी पळेल तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. तर सर्वांना जाणून घ्यायचा असतो एक पैरा म्हणजे सर्वांचा लढका भारताचा संपूर्ण जगाचा लढका दशम हिंद केसरी बकासूर. तर बकासूरचा पैरा असणार आहे 100% पैरा फिक्स आहे तो म्हणजे शिरसोडीकरांची रायफल. आरोही पंकज घडगे यांची शिरसोडीकरांची रायफल. हीच गाडी ज्यावेळेस गेल्या वर्षी मैदान झालं होतं त्यामध्ये देवेंद्र फडणवीस पर्व पहिलं होतं त्या पर्व पहिल्याची जे प्रथम क्रमांकाची मानकरी होते. तर बकासूर आणि शिरसोडीकरांची रायफल कशी पळेल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि नंतर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना बैलगाडी प्रेमींना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.